परिक्रमावासी इथल्या पक्ष्यांना लाह्या टाकतात ना, लाह्या. त्याच्यामुळे हे सगळे पक्षी बघा कसे आज जमा झालेत. त्यांना माहिती आहे लोक खाऊ देतात. हळूहळू हा आता हे पात्र जे आहे हे पात्र त्यात ते रुंदी वाढत जाणार आणि मुख्य समुद्राकडे आपण प्रस्थान करणार. बघा किती पक्षी जवळ आहेत. बघा किती पक्षी आहेत. ते बाबांकडे लाया आणणार. परिक्रमावासी इथे लाही टाकतात ना, मग ते पक्षी सर्व येतात. हा संपूर्ण 3 तासाचा प्रवास आहे. एवढी काय आपण व्हिडिओ बनवू शकत नाही. परिक्रमावासी लाया टाकले ना, ते बघा सगळे तुटून पडले. इथे पक्ष्यांना काहीच खायला मिळत नाही. याचा अर्थ लायांच्यावरती त्यांचं जीवन चाललंय. काय कल्पना आपण पण घेतल्या असत्या लाया. आता मुख्य समुद्राकडे आलो, समुद्राकडे आलो. मुख्य समुद्राकडे प्रस्थान. हे समुद्राचं मुख. हा खाडीचा भाग आता संपला, आता समुद्र लागला. त्यांचा पण प्रवास संपला, पक्ष्यांचा प्रवास संपला. ये जादुई इलाका. बघा नजारा, समुद्राचा नजारा. अजून तरी लाटा वगैरे किंवा असा उसळता समुद्र आलाच नाही. संपूर्ण 3 तासाचा प्रवास, काहीतरी 50 किलोमीटर बोलतात ते, आपल्याला अंदाज नाही पण 50 किलोमीटर बोलले. नर्मदे गर्जना इतकी झालं किती आशेने येतात हे लोक पक्षी, किती आशेने उडतात.
असा हा अथांग सागर, कुठेच पलीकडचा टोक दिसत नाही. एक वर्ष रात्री नौका सुटली होती आणि ती अशी सुरतला गेली, दिशाभूल झाली नावाड्याची 2020ला. आता दिवस असताना सुद्धा आम्हाला कळत नाही नक्की जायचं आहे कुठे. नावाड्यानं बरोबर माहिती आहे, तर काय समजायचं, कुठे जायचं, काय समजणार आहे आपल्याला. हाच एक परिक्रमेचा अनुभव, आनंद. जंगलातला पण तोच आनंद. वा रस्ता माहीत नाही, निघत जायचं. आता रस्ते बहुअंशी झालेत, पण समुद्राचं काम जे खरे नावाडी नौका चालक बघा तुम्हाला इथे दिसते, हे नौका